नमस्कार मंडळी. मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. माऊली विचारमुक्त झाले. आपल्याला ती पायरी गाठायला वेळ लागेल, पण निदान आपण योग्य दिशेने तर विचार नक्कीच करू शकतो, बरोबर? आणि यातली पहिली पायरी अशी आहे, लुईस एल हे म्हणतात, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेसाठी तुमचे आणि फक्त तुमचेच विचार कारणीभूत असतात आणि त्यामुळे दोष द्यायला कुणीच उरत नाही. स्वामी स्वरूपानंद पावस यांची एक ओवी आहे, उत्तरासारखे येते प्रत्युत्तर, करावा विचार आपणाशी. उत्तरासारखे येते प्रत्युत्तर, करावा विचार आपणाशी. स्वामी म्हणे होसी सर्वथैव जाण, तुझा तू कारण सुख दुःखा. स्वामी म्हणे होसी सर्वथैव जाण, तुझा तू कारण सुख दुःखा. म्हणजे प्रत्येक वेळी आहे या परिस्थितीत मी माझ्यात काय बदल करू शकते याचे पर्याय शोधणं. तेव्हा माझ्या आयुष्यातील प्रत्येक घटनेची जबाबदारी स्वतः स्वीकारणं, मग ती घटना कितीही चांगली असो किंवा कितीही वाईट, ही फार महत्त्वाची आणि पहिली पायरी आहे. आता माझ्या डोकेदुखीसाठी मी माझी मुलगी, माझा नवरा, माझे आई बाबा, हवामान सगळ्यांना नावं ठेवलेली आहेत. म्हणजे मी माझ्या मुलीला असं म्हणायचे, तू असं वागतेस ना, मग मला राग येतो आणि माझं डोकं दुखतं. माझ्या नवऱ्याला म्हणायचे की तू त्या दिवशी माझ्याशी असं बोललास, तसं वागलास, म्हणून मला कटकट झाली आणि माझं डोकं दुखलं. माझ्या आईबाबांना सुद्धा मी दोष दिलेले आहेत. म्हणजे माझे आई आणि बाबा दोघांनाही पित्ताचा त्रास होता आणि पित्त ना बहुधा माझ्या जीन्समध्येच आहे, असं मी नावं ठेवायचे. किंवा हवामान, आज ना फारच पाऊस पडतोय, कटकटच आहे. आज ना काय ऊनच आहे, सूर्य मेला नुसता भाजून काढतोय. हवा फारच घाण पडली, काय हे या हवेमुळे आजारपण येत आहेत. किंवा खाल्लेलं खाणं, काल काय खाल्लं, शेवग्याची आमटी खाल्ली, शेवगा ना मेला पित्तकारकच आहे म्हणतात, त्यामुळे पित्त वाढतं आणि आता डोकं दुखतंय. आणि कधी कधी मी मला स्वतःला सुद्धा नावं ठेवलेली आहेत. मला हे जमतच नाही, माझी ताकदच कमी आहे, मला कशानेही पित्त होतं, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यामुळे मी अनेक गोष्टींना दोष दिलेले आहेत. माझ्या डोकेदुखीचं जे कारण होतं ना, ते नेहमी बाहेर असे. आणि दोष द्यायला कोणी नाही मिळालं तर मग देव आहेच, बरोबर की नाही? आणि मग आपण डॉक्टर बदलतो, औषध पद्धती बदलतो, खायचे पदार्थ बदलतो, खायच्या वेळा बदलतो, झोपा उठायच्या वेळा बदलतो, घर बदलतो, गाव बदलतो. काही लोक आपल्या आयुष्यातली माणसं पण बदलतात आणि त्याने उपयोग होत नाही असं माझं म्हणणं नाहीये. पण आपण एकच गोष्ट बदलत नाही आणि ते म्हणजे आपली विचार करायची पद्धती. तेव्हा ती सुद्धा बदलून बघायला हवी, बरोबर ना? वयाची 70 ओलांडलेले लोकही आपल्या आयुष्यात घडलेल्या किंवा न घडलेल्या गोष्टींसाठी आपल्या जोडीदाराला, आई वडिलांना, परिस्थितीला दोष देत बसलेले दिसतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेसाठी आपण सहज दुसऱ्याकडे बोट दाखवतो, बरोबर ना? आणि त्यामुळे आपल्याला आलेला राग, वाटलेलं दुःख यातून बाहेर काढायची जबाबदारी म्हणण्यापेक्षा ना योग्य शब्द आहे ओझं, आपण दुसऱ्याच्या डोक्यावर टाकतो. हा ना पिंगपॉंग गेम आहे. आधी आपण दोष देतो आणि मग समोरचा आपल्याला नावं ठेवतो आणि हे असंच चालू राहतं. आपल्या मनाच्या गाडीचं स्टिअरिंग आपण दुसऱ्याच्या हातात सोपवतो आणि मग आपली गाडी हा समोरचा चालवेल तशी वाकडी तिकडी, सिग्नल तोडत, नको तेव्हा वेगात, नको तेव्हा हळू, खड्ड्या खुड्ड्यातून चढ उतारात, चुकीच्या गिअरमध्ये याला त्याला ठोकत
कशीही चालत राहते. आणि या सगळ्या प्रकारात गाडीला जे नुकसान, मोडतोड होते, त्याचीही जबाबदारी त्यामुळे आपण समोरच्यावरच ढकलतो. आणि यातला डेंजरस पार्ट हाच आहे की आपली मनाची गाडी फक्त आपणच दुरुस्त करू शकतो. आपला आनंद सांभाळत बसणं ही दुसऱ्याची जबाबदारी नाहीये. दुसऱ्यासाठी ते ओझं असतं. आणि तेव्हा याला फुल स्टॉप लावा. आपल्या मनाच्या गाडीचं स्टेअरिंग हे स्वतःच्या हातात घ्या. आपल्या मनाची गाडी ही स्वतः चालवा. तुमच्या मनात तुम्ही जे विचार करत आहात ते आपोआप येत नसून आपण तयार करतोय हे स्वीकारा. एकाच परिस्थितीत दोन व्यक्ती पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात, बरोबर? आणि त्यामुळे ती जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी स्वतःच्या मनात तुम्ही कोणकोणते विचार करू शकता त्याचे ऑप्शन्स जरूर शोधा. जेवढ्या लवकर आपण आपल्या मनाची जबाबदारी घेऊ ना तेवढं उत्तम. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची आपण जबाबदारी घ्यायची आहे. त्याचा दोष कोणालाही द्यायचा नाहीये, अगदी स्वतःला सुद्धा नाही. ही पायरी एकदा आपण ओलांडली ना की पुढची पायरी आपल्याला आपोआप दिसते. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या कटू घटनेची जबाबदारी स्वतःला घेता येते का याचा आज थोडा विचार करा. शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.